नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत पुण्यातील सांगवडे येथे आणि तिथल्या टेरा ग्रीन या सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, आपल्या नवऱ्याला वेळेत डबा करून देणं, घरातील आबालवृद्धांची काळजी घेणं, त्यांचं औषध पाणी करणं आणि घरातील सगळ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना काय हवं नको ते सगळं करून देणं, हे सगळं आपली ताई करत असते. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना तिला स्वतःचा असा हक्काचा वेळ मिळत नाही. स्वतःसाठी आनंद उपभोगायचा म्हटलं तर तो आनंद उपभोगता येत नाही. आणि त्यासाठीच 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलोय. आणि पाहता पाहता इतके भाग झाल्यानंतर सुद्धा ह्या कार्यक्रमाचा फ्रेशनेस अजून टिकून आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी होता, अगदी उत्साहाने आनंदाने, त्यामुळेच आमच्या हा कार्यक्रमाचा हा जो फ्रेशनेस आहे तो तसाच कायम राहतोय. आणि आता सुरू करूया आपल्या खेळांना. आणि या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया हुकुमाच्या राणीचा मान आज कोण पटकवते ते. आपल्या पहिल्या खेळासाठी इथे 10 ताई इथे आलेल्या आहेत. त्यांची निवड झालेली आहे. कारण तुमच्यापैकी 5 ताई आहेत त्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहेत. त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. आणि आता पहिला खेळ आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हसली ती फसली. ताई तू दाखव करून व्यवस्थित मस्त. हसली. मी असं दाखवलं. हे कसं आहे बघा, कसं आहे बघा. हसली ती फसली. हसली ती करेक्ट, ये बात आहे. हा, सगळ्यांना कळलेलं आहे. ओके, सगळ्यांनी करायची. रेडी? 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. हसली ती फसली. पुन्हा एकदा. हसली ती फसली. पुन्हा एकदा. हसली ती फसली. पुन्हा एकदा. हसली ती फसली. खेळ असा आहे, आता इथे एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी नृत्य करायचं जागेवरती, जसं तुम्हाला येईल तसं. ठीक आहे? आणि नृत्य करत असताना एका क्षणी मी म्हणणारे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं. जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बा. ठीक आहे? तर आता नाच म्हटल्यानंतर तो सगळ्यांच्या ताईंचा आवडीचा कार्यक्रम असतो. कारण आपल्या प्रत्येकाला नृत्याची आवड असते. घरी आपण कधी एकटं असलो ना की आपण आजच्या समोर उभं राहून थोडाफार काही आपण नाचाच्या स्टेप आपण बघत असतो. अगं बाई मी किती छान दिसते, अगं आहे की नाही? हे होत असतं आणि असायलाच पाहिजे. हो की नाही? आणि काही काही जणीने ना आपल्या स्टेपना काही नावं पण ठेवलेली असतात. तर ते आता मला कळलेले की एक ताई आहे की जिने स्टेपला नावं ठेवलेली आहेत तिच्या. आणि ती ताई आहे ही ताई. काय अशी नावं ठेवली आणि काय त्या स्टेप्स आहेत? अशी स्टेप आहे की जे आपण भांडी घासतो, नळ चालू बंद करतो आणि वरती लाईट आपण किंवा पोचा लावतो, त्याची हे करायचं. म्हणजे बाकी सगळ्या त्या स्टेप करून नाचू शकतात ज्यांना येत नाही. कसं दाखव कसं ते. अच्छा, हे काय आहे? हे नळ. हा नळ आहे. ओके, बघू जरा ताई. हा नळ आहे आणि हे काय वरती? हा बल्ब आहे. हा नळ बंद केला आणि बल्ब काढला. बरं, मग असे किती बल्ब बदलले आणि किती नळ बंद केली? आकडा नाही सांगता यायचा. आकडा नाही सांगता यायचं. हरकत नाही, पण चांगले का जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. वा. आणि आता खेळायला सुरुवात करूया. चला तर, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. ओहो, क्या बात, क्या बात आहे. नळ बंद केला, बल्ब काढला. नळ बंद केला, बल्ब काढला. स्टॅच्यू.
आता बघूया, आता बघूया. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ताई किती हलतेस तू, भात झालेली आहेस. ओके, आता मी काय करू सांगा बरं. एवढी हसते माझ्याकडे बघून, एवढी हलते, ताई तिथं बसू शकते. तो अभी तुम बैसून घे. ताई बसून घे बाबा तू. हा, 3 बाद झालेले आहेत. आणि अरे बाप रे. ताई नमस्कार. ताई कशी आहेस? हे बघा, इथं मागून हसते, तिथं ताई बाद झालेली आहे, तिथं बसू शकते. हा, व्हेरी गुड. हा, ताई हल्ली, ती फसली, ताई बसून घेऊ शकते. ह्या ताईचा बल बाजून काढूनच झालेला नाही. किती प्रयत्न करते, निघतच नाहीये. ताई ताई असं कसं झालं ताई? ताई असते, ताई ताई पापड्या पण मिसकवते. ताई ताई तू पापड्या मिसकवले. अगं हल्ली ताई, ताई बाद झाली, तू बसू शकते. त्या बात एकदा जोरदार टाळ्या या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. शेवटपर्यंत अगदी हलत हल्ली झालं ना? नाही कुठं. अरे यार, त्यामुळे ही पण ताई बाद झालेली आहे. तुम्हाला वाटलं झालं ते झालं. नाही, पण असं खेळ, ताई खेळ असं. तू हल्ली तू बाद झाली. ओके, त्याच्यामुळे 1 2 3 4 5 या ताई गेल्यात पुढच्या खेळामध्ये. आहे ना, हे आहे ना. या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. 5 ताई इथे आलेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा, हे खेळाचं नाव आहे. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. बर, ठीक आहे, हरकत नाही. हा, रेडी. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. बर, हा. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. ठीक आहे बाई, ठीक. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. बर, आता नळ बंद करताना बल्ब काढतानाची चेक. लवकर लवकर लवकर. फुंकर प्रेमाची प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हळू, त्यात शॉक लागायचा. हा, आता तुम्हाला खेळाचं नाव कळलेलं. हा, आता हा खेळ सुरू करण्या अगोदर आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत तुमच्या 5 ताईंबरोबर. ठीक आहे, तर एक टंग ट्विस्टर आहे, एक वाक्य आहे. हा, ते वाक्य बोलून दाखवायचं. ठीक आहे. हा, तर ते वाक्य असं आहे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य आहे. हा, चला 5 वेळा पटापटा बोलून दाखवायचंय. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बरे बाई. हा ताई, आता हेच वाक्य आहे ना? हे वाक्य लाजत लाजत बोल बघूया. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आता ह्याच्या ना अहो ऐका ना. अहो ऐका ना. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हरकत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हा खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे आणि त्या डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे करायचे आणि फुंकर मारत मारत पिठातल्या आतमधलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. जसं नाणं दिसेल तसं ते नाणं असं तोंडात पकडायचंय, हात न लावता असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. कारण तुमच्यापैकीच 2 ताई जाणार आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि त्या दोघींमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची रांग. ठीक आहे, त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं. कळलंय तुम्हाला? रेडी? तयार आहेत तुम्ही? हा, आपापल्या डिश समोर. ओके, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि व्यवस्थित फुंकर मारायची. फुंकर व्यवस्थित मारायची. हा हा, रेडी? 1 2 आणि तुमच्याच डिश मध्ये जी
पीठ आहे त्याच्यावरती फुंकर मारायची. हा रेडी? हा 1 2 3. ही ताई खूपच प्रेमाने फुंकर मारते. हा तोंडात घेतल्यानंतर हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाबाश. हा हात वरती करायचंय. ओके ओके शाबाश. हा हा शाबाश शाबाश शाबाश. हा दिसते हा दिसलं हा. ओके हा व्हेरी गुड. हा 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 शाबाश शाबाश. हा सगळं आमचं पीठ खाऊन टाकलं एकदम. हा व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड. चालू ठेव. हा हे बाबे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एकदा बघा समोर बघा. हा हुकुमाची राणी होण्यासाठी काय काय करावं लागतंय. हा आणि ए बापू आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे आणि पहिली ताई आहे ही ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसरी ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. तुम्ही दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पिवळ्या रंगाचा फुगा आहे. तो फुगा फोडायच्या आधी एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि गोल 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 फिरायचंय. ओके एका क्षणी ते संगीत थांबेल. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण तो फुगा फोडायला जायच्या आधी आणि संगीत सुरू होण्याआधी तुमच्या डोळ्यांवरती एक पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला? नक्की. पण खेळ सुरू होण्याच्या आधी आपण जरा दोन्ही ताईंविषयी जाणून घेऊया. त्यांच्या माहेरच्या काय आठवणी आहेत ते आपण जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग बरं. शर्मिला गणेश भोईर. माहेर कुठलं? डांगे चौक. आणि सासर? हे सांगवडे गाव. आणि भाऊजी काय करतात? जॉबला आहेत. जॉबला आहेत. ताई काय माहेरची आठवण सांगशील तू? माहेरचं म्हणजे मी 10वीत असताना माझी आई एक्सपायर झाली. तर तो जो अनुभव असतो की आई म्हणजे माहेरी गेल्यावर जे लाड वगैरे होतात किंवा आईचं जे प्रेम मिळतं किंवा बाळणपणासाठी ते अनुभव मला आलेला नाही. त्याचं खूप वाईट वाटतं. किंवा अजून पण मी दुसऱ्यांना बघते ना की माहेरी गेले की जी आपली मुलं आहेत ती आपण आईकडे किंवा वडिलांकडे सोडून बिंदास असतो. तसं माझं नाही होत. आठवण येते खूप आईची. काय सांगशील या माध्यमातून आईला? ज्यांना पण कुणाला मम्मी आहे त्यांना आता खूप जीव लावा. कारण नंतर एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते. आणि मी 10वीला होते 2008 साली आणि त्या वयात जे 10वीच्या मुलांना कळत होत आता जसं कळतं तसं त्यांना तेव्हा कळत नव्हतं. आणि ज्या वेळेत मला कळायला लागलं तेव्हाच माझी एक्सपायर झाली. आणि मला बहीण पण नाही. मी एकटीच आहे आणि मावशी वगैरे कोणीच नाही. त्याच्यामुळे जे प्रेम वगैरे जे मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालं. समजू शकतो मी ताई तुझं काय वाटत असेल ते. पण अजिबात काळजी करू नको. आज तू छान मस्त तुझ्या माहेरी आलेली आहेस. सगळ्या तुझ्या सख्या या सगळ्या बहिणीच आहेत. देवाने माझी इच्छा पूर्ण केली. मला मुलगीच झाली. अरे वा. हो. आणि ना म्हणजे ती सारखी म्हणजे इतकी काळजी घेते ना. 6 वर्षाचीच आहे ती. पण मी समजा कुठं पाहुण्यांच्या घरी गेले काय काम वगैरे करत असेल तर ती हाताला धरून ओढून आणते. तू का करते, तू का रडते. माझी आजी सासरे एक्सपायर झाले लास्ट इयर ना. तर रडत होतो आम्ही. तर ती म्हणली तू का रडते, त्यांना रडू दे, तू रडायचं नाही, चल तू बाहेर. म्हणजे कुठून तरी असं वाटतं की ती आई सारखीच आहे. बरोबर. आई जन्माला आली. हो. आणि ती म्हणतेच सारखी की मीच तुझी मम्मी आहे म्हणून. वा क्या वाट. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आणि आता ही ताई
अश्विनी गणेश राक्षे. आणि माहेर कुठलं? वडगाव मावळ ब्राह्मणवाडी. आणि सासर? सांगवडे. सासर सांगवडे. भाऊजी काय करतात? IT कंपनीमध्ये जॉबला आहे. IT कंपनीत? ITत असतात एकदम? IT ते एकदम. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? खूप छान. खूप छान. खूप छान. बरं माहेरी तुझी सगळ्यात आवडती व्यक्ती कुठली माहेरची? सगळ्यांचं शेंडेफळ आहे मी. इकडे सासरी पण शेंडेफळ आहे, माहेरी पण शेंडेफळ आहे. शेंडेफळ आहेस तू? ताली दे दे इधर. मी पण शेंडेफळच आहे. हा लय लाड असतात आपले, आहे की नाही? जे म्हणेल ते. जे म्हणाल ते. हा व्हेरी गुड. बरं मग काय असं एखादा प्रसंग आठवतोय माहेरचा? प्रसंग म्हणजे आईचे कष्ट. आईचे कष्ट. कारण की मी 6 महिन्याची होते तेव्हाच माझे वडील वारले. मी वडिलांना बघितलंच नाही की कसे काय, फोटोतच पाहतीये. आणि ते वारल्यानंतर माझी बहीण 6-7 वर्षाची होती मोठी, तिने मला सांभाळलं. ती माझी आई झाली. मी आई म्हणून तिलाच बघत होते. तिचं लग्न झालं तरी मी तिच्याकडेच असं की ती आई माझी हे झाली. माझ्या नाही, तिने सांभाळ केलं. ती शाळेत जायची, ती मला घेऊन बसायची. टीचर ओरडायचे तिला, पण मला घ्यायला कोणी नव्हतं. माझी मोठी बहीण सांभाळायची मला. बरं ते माहेरी जाणं होतं? हो, सारखं. जवळच आहे ना. जवळच आहे ना. जवळच आहे, सारखं जाणं येणं वरच्या वर. अच्छा. पण मग माहेर म्हटल्यानंतर माहिती आहे ना, आपल्या घरी एक हक्काची अशी खास जागा असते. अशी तुझी कुठली जागा आहे तुझ्या माहेरी? आमच्या तिथे शेजारची घरं, म्हणजे आसपासची घरं असतात ना, तिथं जाऊन मला खूप म्हणजे आपल्या शेजार पाजारी खूप सवय लागली असते आपली माणसं. म्हणजे मी गेले का पहिली घरच्यांपेक्षा त्यांच्यात जाऊन, मी आले का सगळे म्हणतात आली रे आली, आली रे आली, राक्षेबाई आली. कोण आली? राक्षेबाई. या बात आहे ताई, खरंच खूप छान वाटते. आणि अशीच हसत खेळत राहा मस्तपैकी. खूप छान बोलतेस तू एकदम. हा भाऊजीने नशीब काढलेले अशी बायको मिळाली भाऊजींना. भाऊजी मी नशीब काढले की ते मला मिळाल्यात. सिरियसली. बरं बाई, ते खूप मोठं. खरंच अर्थातच कारण असा एक काय म्हणतो सोबती जेव्हा असतो ना तेव्हा आपण आम्ही दोघे पूर्ण अपोजिट. म्हणजे ते एकदम शांत आहे आणि मी खोडकर आहे. काय खोड्या करतेस तू भाऊजींच्या, मला सांग बरं काय करतेस? म्हणजे ते शांत बसलेलं असते, मी जाऊन त्यांना ऐका ना, ऐका ना, ऐका की काय म्हणते मी. ते काय ऐकत का नाही? मग ते तुझं काय ऐकायचं, तुझं सारखंच असतं. ताई खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. आणि ताई तुझ्याशी पण. आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. चला तर मग सुरू करूया. आणि त्याआधी मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी यायचंय आणि ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधायची. या बरं. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधून झालेली आहे. आणि म्युझिक प्लीज. फुगा फोडायचंय. हा शाबाश शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा बाकीच्यानी बाकीची सांगू शकता. फक्त टच करायचं नाही. आणि आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि 16 सख्यांच्याकडून तुला मिळते हा कप. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. ठीक आहे, भाऊजींना द्यायची आहे. हो. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा. चहा पेत. प्रेम आहे बाबा भाऊजींवरती. हरकत नाही. मग लाजत बोल. हा अहो हा घ्या कप आणि बसा गप. आणि बसा गप. ते शांतच आहे, त्यांना उलट म्हणायला लागतं बोला माझ्यासोबत. हो ना. हो. बरं. आणि त्याबरोबर ह्या भावाकडून तुला मिळते हा नेकलेस. ताई तुझं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या खेळाची विजेती आणि आपल्या आजच्या या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा